जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. बघूयात या मॅच मध्ये कशा प्रकारे धावसंख्या उभी केली जाईल, रोखली जाईल, जाणून घेऊयात. पहिल्याच मॅचच्या दुसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंगसाठी पुन्हा एकदा मावळ भूषण या किताबाने ज्यांना सन्मानित करण्यात आलं आणि या भागातील एक नावाजलेले समालोचक, देहू रोड भागातील नावाजलेले समालोचक आपल्या बरोबर सुमित सोनवणे सर जोडले जातील. या सर आपलं पुन्हा एकदा आझादी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ओ टू यू. विकेटवरती प्रॅक्टिस करू नका, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आणि दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू इथे असणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टी आहे. या गोष्टींकडे प्रामुख्याने तुम्हाला मी घेऊन जाईल की आपला अतिरिक्त खेळाडू इथे असणं गरजेचं आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण अशी पेनल्टी दिलेली आहे, त्यामुळे पटकन या. शेरू लोहार आपली टीम लगेच घेऊन या बाहेर. पुढच्या मॅचला आपण सुरुवात करतो आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी देखील या. मान्यवरांच्या शुभाशय आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी रोहनजी थेऊरकर आणि अक्षय येवते आपल्याला विनंती आहे, दोन्ही मान्यवरांच्या शुभाशय हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण प्रदान करतोय. शेरू लोहार मॅन ऑफ द मॅचचे मानकरी इथे ठरतायत. अप्रतिम अशी फटकेबाजी आणि संघाला विजयी मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा शेरू लोहार यांनी उचलला, त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. आकर्षक अशी ट्रॉफी, त्याचबरोबर एक आकर्षक अशी कॅप आणि स्पोर्ट्स गॉगल देऊन आपण शेरू लोहार यांना सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय शेरू लोहार यांना. एक अप्रतिम अशी बॅटिंग, 92 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडूंमध्ये 49 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या आणि एक चांगली सुरुवात करून दिली आणि त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय. मॅच सुरू होण्याअगोदर ती थोडीशी चर्चा करू. प्रथमतः तर अभिनंदन, पहिल्याच मॅच मध्ये संघाचं प्रतिनिधित्व करत असताना एक चांगली बॅटिंग केली आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये एक मोलाचं सहकार्य तुमच्या बॅटिंग मध्ये करण्यात आलं. संघ मालकांकडून देखील कॅश प्राइज त्यांना प्रदान करण्यात आलाय. काय सांगाल एकंदरीत बॅटिंग करत असताना मनामध्ये विचार काय होता? 92 धावा बनवत असताना बॅटिंग कशी करायची, काय विचाराने तुम्ही मैदानामध्ये उतरलात? सर्वात प्रथम कमिटीचं मी धन्यवाद करतो. एवढी छान टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि आम्हाला संधी दिली कॅप्टनबद्दल, आणि आमचे जे संघ मालक आहेत त्यांचा पण धन्यवाद मला कॅप्टन बनवल्याबद्दल. आणि राहिल्या मॅचला म्हणजे रबर बॉल खेळायला खूप जास्त मजा येते. आमचं एकच टार्गेट होतं की 7 ओव्हरला 100च्या आत रन ठेवा फक्त, कारण आमच्यात असे 5-6 बॅट्समन आहे की आम्ही 100 रन चेस करू शकतो. त्याच कॉन्फिडन्सने खेळलो आणि ते झालं. थोडेसे माझ्याकडनं चूक झाली की एक लूज शॉट खेळलो आणि मी आऊट झालो. तर असं होणार नाही पुढे आणि नेक्स्ट मॅचला चांगलं करायचा प्रयत्न करू. तुम्ही नक्कीच चांगली कामगिरी केली, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे प्रदीप, नैनित आणि लोकेश यांनी केलेली गोलंदाजी याबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅच एक साइड चालली होती, फक्त डॉनने चांगले 4 बॉल मला यॉर्कर टाकले, त्यामुळं जरा मॅच त्यांच्या तिकडे गेली. आणि प्लस माझी विकेट गेल्यामुळं थोडंसं त्यांना पण कॉन्फिडन्स वाढला आणि चांगली त्यांनी बॉलिंग केली लोकेशने आणि डॉनने, आणि मॅच चांगली झाली.
एकंदरीत एक चांगल्या टीमची बांधणी केली. संघ मालकांनी देखील तो विश्वास तुमच्यावरती ठेवला आणि तो विश्वास तुम्ही पात्र ठेवलात आणि त्याचमुळे आपल्या सांघिक विजय आणि विजयाची नक्कीच धुरा तुम्ही सांभाळलीत. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपल्याबरोबर जोडले होते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी शेरू लोहार. पुढच्या मॅचसाठी त्यांना देखील शुभेच्छा देऊयात. दुसरी मॅच लगेच मैदानामध्ये सुरू होतोय आणि लगेच पुढच्या मॅचमधील पहिल्या इनिंगकडे आपण वळतोय, जिथे सुमित सोनवणे सर आपल्याबरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद सर. बापूअण्णा कातळे, नगरसेविका रेश्माताई बापूजी कातळे, पुरस्कृत आझादी चषक 2026 10वं पर्व. 10व्या पर्वातील सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामना क्रमांक जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे दुसरा सामना जो आहे, यापूर्वी आपण बॅटल रंग पाहण्याजोगा आहे, रंगण्याजोगा आहे. पहिलाच दोन दिग्गज सितारे एकमेकांच्या विरोधात खडे टाकलेत. एका बाजूने आपण पाहिले गेले तर आझादी चषक मध्ये आपण पाहिलं तर सर्वात जलद अर्धशतक कोणाच्या नावावरती असेल? एजाज कुरेशी. आझादी चषकामध्ये शतक कोणाच्या नावावरती आहे? नाव एजाज कुरेशी. तर समोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भारताचा असा एक गोलंदाज, ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं, तो राजेश सोरटे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलाय. लेट्स प्लेचा इशारा. युद्धाला होईल सुरुवात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इंदापूरचा डॉन आज या देवरोड नगरीमध्ये दाखल झालाय. एजाजच्या बॅटमधून रिव्हरचा चौकार. थँक्यू डीजे. रेल्वे ग्राउंडचं मैदान 23 चेंडू मध्ये शतक ठोकणारा एजाज कुरेशी. आझादी चषकामध्ये अनेक रेकॉर्ड एजाजच्या नावावरती, परंतु समोर राजेश. खेचून मारायचा प्रयत्न होता आणि यावेळेस मी देखील काही कमी नाहीये. जितका क्रिकेट तुमच्या सोबत मी खेळलोय ना, तितकंच क्रिकेट मी बाहेर देखील खेळलोय, हे सांगतोय राजेश सोरटे. पहिल्या चेंडूवरती चौकार होता, परंतु राजेशने दुसऱ्या चेंडूवरती एजाजला डकआउटचा रस्ता दाखवलाय. विकेट. थँक्यू डीजे. पा काय मैदानाच्या आतमध्ये ऑफ ब्रेक. इथे टप्पा पडला. बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना डावखुऱ्या शैलीचा एजाज मात्र आपण पाहिले गेले तर अधिक वेळ मैदानामध्ये थांबू शकला नाही आणि ते साधं सेलिब्रेशन आपण पाहिलं तर राजेश सोरटे यांचं. सुरुवातीला आपण पाहिले गेलं तर राजेश सोरटे फारसं रबर बॉल क्रिकेट पासून मात्र तो नेहमी दूर राहिला, परंतु जेव्हा जेव्हा वेळ त्याला मिळाला किंवा जेव्हा जेव्हा आपण पाहिले तो आवडीनुसार हर रबर बॉलचा क्रिकेट खेळतो. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर दाखल ते मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. सिद्धार्थ पाटोळे मैदानामध्ये आपण पाहिलं दाखल इथे होत आहेत. त्यावेळेस फुल टॉस बॉल होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गुड स्टॉप. काय पहा मैदानाच्या आतमध्ये चित्राई राजेश सुरटे यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. भारतातील आपण पाहिले गेले तर विशेषतः अनेक अग्रगण्य स्पर्धा मात्र या राजेश सोरटेने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवलेल्या आहेत. तोच राजेश सोरटे बॉलिंग ट्रॅक वरती. वेग होता आता ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आता जर आपण पाहिले गेले तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 5. स्कोरबोर्ड वरती 5 धावा. समोर टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न देखील केलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहेत. एक सिंगल. वाह, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल धारक वेगाने चेंडूवरती आले आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर घेतली गेलेली एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड मध्ये होईल थोडासा बदलाव. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 6. एका बाजूने सिद्धार्थ पाटोळे, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आसिफ तांबोळी. विशेषतः किरकोळ देयष्टीचा आसिफ, परंतु चिकाटीने भरलेला खेळाडू आहे.
समोर राजेश सोरटेचा पहिल्या षटकाचा स्पेल. वेगाने टाकली बॉल. यावेळेस आपण पाहिले गेले तर बॅट आणि पॅडचं कुठलंच आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये संपर्क इथे मात्र होऊ शकलेला नाही. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये काय तर इथे डॉट बॉल आलाय. वेग राजेश सोरटे यांची खासियत राहिली आहे. खांद्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करतात. 2-3 पावलाचा रनअप. यावेळेस फोर्स केल्या बॉलला. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. शुगन कुमार चेंडूच्या खाली आलेत आणि इथे मात्र एक सोपा कॅच होता परंतु तो कॅच इथे ड्रॉप केलाय. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जाईल. ते पहिल्या क्रमांकाचा एक षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा 7 धावा ज्या मात्र आता स्कोरबोर्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. राजेश सोरटे आपण पाहिलं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आणि तिथून पात्र मिळालेली ती 2 व्हीलर बाईक आणि तिथून पुढचा प्रवास आपण पाहिलं तर राजेश सोरटे यांचा विशेष आपण पाहिलं तर कुठल्याही खेळाडू जर आपण पाहिलं जे खेळाडू मोठे होतात ना साजिदभाई त्या खेळाडूकडे नम्रता असावी लागते आणि राजेश सोरटे यांच्याकडे ती गोष्ट पाहून शिकण्यासारखं आहे. असं म्हणतात ना एखाद्या खेळाडू काही लीग स्पर्धा खेळल्यानंतर त्यांचा एक वेगळा अंदाज तयार करतात परंतु एक साधं राहणीमान किंवा साधा स्वभाव आणि विशेष आपण पाहिले गेले तर नेहमी खेळाडू मोठा असो किंवा छोटा असो त्याला सोबत घेऊन त्याला कॉन्फिडन्स देऊन मात्र ते खेळतात. ही राजेश सोरटेची खासियत आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत. समशेर मी म्हणेल ही देवरोडची तलवार आहे कारण गोलंदाजी धार म्हटलं की मग समशेरचं नाव पुढे येतं. समशेर पहिलाच बॉल यावेळेस लॉफ्टेड ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय आसिफ तांबोळीने. मला वाटतं जखमेवरती मीठ सोडलाय. कॅच सोडला आणि पुढच्याच बॉल वरती आसिफने चेंडूला सीमारेषा दाखवली आहे. षटकार. थँक्यू डीजे. ऑन द राईट स्ट्रोक यावेळेस आपण पाहिले गेले तर आसिफ तांबोळे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. समशेरचं स्वागत स्वॅगने केलंय. पुढचाच बॉल आता मात्र बघायच्या वेळेस ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूला कव्हर करताय. सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न. तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहिले गेले तर पुढे स्कोरबोर्ड मध्ये थोडासा बदलाव होतोय धाफलकामध्ये आणि ती थोडीशी आपण पाहिले गेले तर झालेली चकमक आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र एकमेकांना संयम देत एकमेकांना आधार दिलाय. समोर आसिफ धीम्या गतीने टाकलेला बॉल एशियाच्या मागे आपण पाहते राजेश डायरेक्ट हिट करतायत. अपील तर फार मोठ्या प्रमाणात जरूर तिथे केली जातीये. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा पुढे चालले. एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न जरूर इथे आसिफ यांचा होता. राजेश सोरटे शॉर्ट फाईन लेग मधून डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळाले परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले होते सिद्धार्थ पाटोळे. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे चालली. धाफलकावरती धावाच्या आहेत त्या 17 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी आपण पाहतोय अगदी दुसऱ्या क्रमांकाचं प्रगती पथावर. स्ट्रायकिंग एंडला आसिफ तांबोळी. हा चेंडू बघायच्या वेळेस पाय चालले होते. ऑप्टिक सोडून तुम्ही बाहेर आलात. पंचाकडे काहीशी दाद मागितली परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. आझादी चषक आणि आझादी चषकामध्ये प्रथम क्रमांकासाठी आपण पाहिले गेले तर 1,50,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी जर आपण पाहिले गेले तर 1,00,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 70,000 आणि विशेषतः विजेत्या संघ मालकास मिळणार 2 व्हीलर बाईक. यावेळेस बुंद्यात टाकलेला बॉल होता तिथे मैदानाच्या आतमध्ये काय होईल आणि आता मात्र बघा इथे ऋषिकेश कदम फलंदाज बीट झालेच परंतु विकेट किपर देखील तिथे बीट होत आहेत आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर पोहोचलाय. चौकार. थँक्यू. तर नक्कीच आपण मैदानामध्ये काही जनावर आहेत आणि जर चुकून त्यांना चेंडू लागत असेल तर मग मात्र
तर धावा पळून घ्यायच्या आहेत. पुढे आता मात्र थोडं सॉफ्टस्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल होता. यावेळेस मैदानाच्या मध्ये बघायचंय पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जाईल. डिसिजन इज पेंडिंग. बघायचं मैदानाच्या मध्ये ऋषिकेश कदम संघाचा संघनायक थोडासा कॉन्फिडेंट आहे, परंतु काय निर्णय इथे येणार हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आर्म स्टाईलने खरं तर समशेर गोलंदाजी करतो, त्याची खासियत आहे. असं म्हणतात ना, तुमच्याकडे जर टेक्नॉलॉजी आहे तर तिचा योग्य वापर होणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक संपला जाते. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 21 धावा आहेत. बापूअण्णा कातळे नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूजी कातळे पुरस्कृत आझादी चषक 2026. यंगस्टार दत्तनगर संभाजीभाऊ थेऊरकर, उमेजी नायडू, साजिदबाई तांबोळी, तुषारभाऊ शिंदे, विनोद पोल, प्रमोद पोल, सागर राऊत, अक्षय येवते, शुगन कुमार, त्याचबरोबरीने ऋषिकेश कदम, शुभम कदम, दीपक दिंबर, यश, हे सगळेच आपले पाहिले गेले तर आयोजक आणि यंगस्टारच्या प्रत्येक सदस्यांनी विशेषतः आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत गेली 10 वर्ष अविरतपणे आपण पाहिले तर 1 दशक पूर्ण झालंय. सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं तरी बाब आहे आझादी चषकाची. राजेश सोरटे यांचा पहिलाच बॉल होता. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल इनसाइड एज. इथे मात्र यशाच्या मागे ऋषिकेश कदम चुकी करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि मैदानामध्ये बघायचंय कॅच इथे ड्रॉप केलाय. संघाची धावसंख्या आपण पाहूयात. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडला होता, आतल्या बाजूची कडा होती, चेंडू खाली राहिला आणि तिथे मैदानाच्या मध्ये डॉट बॉल. हा चेंडू यावेळेस बॅकफुटला गेले. हलक्या हाताने चेंडूला इथे स्टेअर केलाय. तोपर्यंत मैदानामध्ये घेतल्यात एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. शुकन कुमार आहे तिथे. आसिफ तांबोळीला मिळालेले जीवदान. संघाची धावसंख्या आपण पाहिले गेलं तर स्कोरबोर्डवरती 22 धावा आहेत. आसिफ तांबोळी आतापर्यंत 8 चेंडू खेळलेत, 15 धावा त्याने बनवल्यात. यावर्षी आपण पाहिले गेलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी 7,000 रुपयाचं पारितोषिक यावेळेस खेचून मारलाय. ये छोटा पॅक बडा धमाका है, नाम तो सुना ही होगा. आसिफ तांबोळी, आसिफच्या बॅट मधून मिड विकेटला सिक्सर. आणि आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये षटकार खेचलाय. आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता वेगाने चाललंय पुढे. धावफलकावरती 28. राजेश सोरटे यांच्यावरती आक्रमण. पुढे आता उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता आसिफचा आत्मविश्वास बळावलेला आहे. हो, इथे चुकी होतीये आणि मैदानाच्या मध्ये इथे काय होणार आहे ते बघायचं. अगदी चेंडू सीमारेषेच्या जवळ तिथे चेंडूला अडवलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा पळून पूर्ण केल्या जातील. 3 धाव्यांच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुन्हा एकदा आकार बदलत आहे. धावफलकावरती 31 धावा आहेत. आसिफला मी म्हणेल एकच नाही तर ही मिळालेली 2-2 जीवदान आहेत. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ. मोठा फटका आहे सिद्धार्थ पाठोळे. हा देखील सांगत असेल मी देखील कव्हर शांत राहू, मी काही संत नाहीये. षटकार. थँक्यू डीजे. असं म्हणतात ना, खुद पर भरोसा रखता है वही जिंदगी में कुछ कमाल करता है. आणि नाव त्याचं आपण पाहिलं गेलं तरी ते मैदानामध्ये सिद्धार्थ पाठोळे. सिद्धार्थच्या बॅट मधून मात्र खेचलेला त्याने षटकार कॉन्फिडन्स होता. षटकार इथे आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 37. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्यात राजेश सोरटे ओर दी विकेट. अकुटप्याचा बॉल होता. याही वेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरचा झोन निवडलाय. सुसाट वाऱ्याचा वेग, चेंडू फरार.
धावा मिळताय 4. आझादी चषकाचा चौकार. थँक्यू. आणि मला वाटतं आपण पाहिलं गेलं तरी ते बघा दोन्ही खेळाडूंना मिळालेलं जीवदान, तिथून पुढे मात्र झालेला हल्ला. फुलकावरती धावा येत्या 41. आणि मला वाटतं राजेश सोरटेचा जो स्पेल टीमला अपेक्षित आहे त्या स्पेल प्रमाणे तर राजेश सोरटेने स्ट्रॅटेजी आखली होती, परंतु मी म्हणेल कॅच ड्रॉप. आणि ती कुठेतरी आपण पाहिले तर डोकेदुखी वाढवणारे कॅच सोडलेत. परंतु बघायचं कमबॅक करणार का बापूंना कातळे. अशोका वॉरियर्सचा संघ कमबॅक करता येतं, कमबॅक कुठूनही करता येतं. आमचे अमोलजी चव्हाण आपण पाहिलं थोडीशी चिंताग्रस्त आहेत, कारण बरेचसे आपण पाहिले गेले तर आज त्यांचे सहकारी घेऊन शिलारवाडी गावची चॉकलेट बॉय म्हणून मात्र त्यांना संबोधलं जातं. सगळ्यांची अपेक्षा होती आपण पाहिलं तर अमोल चव्हाण देखील खूप चांगले गोलंदाज आहेत, परंतु प्रश्न हा आहे की त्यांनी फॉर्म का भरला नाही. त्यांनी सांगितलं की मी नाही रबर बॉल पासून थोडीशी 2 हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. तीन षटकांचा खेळ आपण पाहिले गेले तर संपलाय. धाफुलकावरती 41 धाबा आहेत. चेतन होणं पारतात पंडित. मला वाटतं शैलेश निवंगणे सरांनी अगोदर पंडितचं बरीचशी चर्चा स्तुती केलेली आहे. मॅच कडे जाऊयात. शमशेरचा स्पेल पुन्हा कंटिन्यू करण्यात आलाय. चौथ्या षटकाचा स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये शमशेर तयार असतील. आणि समोर टाकलाय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आसिफ तांबोळीचे वार सुरू झालेत. आणि हा एकदा खेळाडू सुरू झाला, एकदा खेळाडू चालू झाला की मग तो थांबत नाही. आसिफ तांबोळीच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला षटकार. आणि आता मात्र इथे बघायचे मैदानामध्ये षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड मध्ये होईल थोडासा बदलाव. धावफलकावरती धावाच्या आहेत त्या 47. 47 रन. आता मात्र सागर राऊत आपल्याला त्यांना माहिती आहे कॅल्क्युलेट क्रिकेट साठी सागर राऊत त्यांना ओळखलं जातं, परंतु आज अनुभव त्यांनाही झोकून द्यायचा आहे. शमशेर पुण्यात तयार असेल. स्ट्रायकिंग एंडला मात्र मैदानामध्ये आसिफ. पण डाऊन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न इथे जरूर राहिलाय. लॉंगॉच्या दिशेने खेळाडू दूरवरती आहेत, तोपर्यंत सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे घेतल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड मध्ये होईल थोडासा बदलाव. धावफलक थोडासा आकार बदलत आहे. धावफलकावरती आता मात्र 49. 49 करंट रन रेट जर आपण पाहिलं गेलं तर अगदी 14.70च्या सरासरीने धावा बनवल्या. तर प्रेक्षकांची पावलं खरं तर आज या मैदानाकडे येऊ लागलेली आहेत. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या 10व्या पर्वाचा कोण चॅम्पियन होणार या स्पर्धेला आपण पाहिलं तर गोल्डन फायर वर्क्स इव्हेंट्स आपण पाहिलं तर खरं यांचं देखील फार मोठं योगदान आहे. देवाल स्पोर्ट्स प्लेयर टू विन, त्याचबरोबर 23 स्पोर्ट्स reclive.in. लोअर फुल टॉस होता. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. विशाल धारक आणि विशाल आलाय. विशालने एक चांगलं जजमेंट दाखवत इथे मात्र झेल पकडलाय. आसिफ मैदानामध्ये होते बाद, परंतु आसिफ 12 चेंडू मध्ये 32 धावा त्याने बनवल्यात. पहिल्या धावेवरती मिळालेले जीवदान आणि त्यानंतर मात्र उभी केलेली खेळी आसिफने आता मात्र शांत होतीये. थँक्यू डीजे. वेग होता. बॅटचा फेस ओपन केला आसिफने आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग ते जुळवू शकले नाही. उंच गेला विशाल. आपण पाहिले गेले तर अगदी दूरवरून चांगलं जजमेंट साधत आले आणि सोपा कॅच मध्ये त्यांनी मात्र कन्वर्ट केलंय. तर आता मात्र बघायचंय पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल ते होत आहेत. मैदानात मध्ये ज्या खेळाडूची चर्चा मात्र सातत्याने पुणे टेनिस क्रिकेट पटलावरती होताना आपण पाहिली, ज्या खेळाडूची चर्चा झालीये, ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अनेक
रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहेत. ज्या खेळाडूच्या नावावरती एका चेंडूमध्ये 12 धावा बनवण्याचा रेकॉर्डही आहे तो खेळाडू मैदानात दाखल झालाय. नाव मयूर कारंडे. स्ट्रायकिंग एंडला पुढे आता बघायचं मैदानामध्ये मयूर कारंडे आता तयार असतील. पहिलाच बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढल्या बॉलला लॉंग ऑन साइडला विशाल आहे चेंडूला कव्हर करेल. एक धाव इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर जरूर होणार नाहीये. एकच धाव आहे एका धावेच्या मदतीने आणि मला वाटतं बॅट ही क्रॅक झाली असावी आणि तेच मात्र कदाचित आपण पाहिले गेले तर सांगता येतं मयूर कारंडे कारण वेगाचा बॉल होता आणि विशेषतः आपण पाहिले गेले तर रबरचे जे बॅट्स असतात खोलवर टप्प्याचा बॉल होता. मला वाटतं हँडल मध्ये आपण पाहिलं तर बॅट थोडीशी मुवमेंट करते. बॅट्स मला वाटतं अक्षरशः इथे क्रॅक झाली आहे त्यामुळे मयूरच आपण पाहिलं तर बॅट आता दुसरी मागवली त्याने कारण 650-700 ग्रॅम्सचे असणारे खऱ्या तर रबरची बॅट्स. तर बघायचं मैदानामध्ये पुढे त्या मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. संशय तयार असेल समोर मात्र सिद्धार्थ पाटोळे 7 चेंडूमध्ये 12 धावा त्याने बनवल्यात. 50 धावा. तृतीयांश राजवीर 11 टीम संघाचा अर्धशतक. ओ यावेळेस काय चेंडू टाकलाय बडनाट वेग होता आणि हीच समशेरची खासियत आहे. मला वाटतं याच गोष्टीसाठी सागर लवकर एशियाच्या मागे येणं गरजेचं होतं. ही चर्चा बरीचशी कुजबूज करू लागली. असं म्हणतात ना फलंदाच्या माइंड मध्ये काय सुरू आहे सगळ्यात जवळून कोण पाहतो तो विकेट किपर पाहतो. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव आहे आणि मात्र पंच अमर साठे सर थोडीशी चर्चा करतायत खेळाडूंसोबत. शमशेर पुण्यात तयार आहेत. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील पुण्यात सिद्धार्थ. पुण्यात वेग होता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. अपील तर फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु इथे मैदानामध्ये बघायचंय अपील तर पंचाने फेटाळून लावली आहे. षटक क्रमांक आता पाहायचं आहे इथे संपलं जात आहे. चौथ्या क्रमांकाचा 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती हृदयांश राजवीर 11 टीम 50 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणि मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर जो केला जातोय. समशेर जातील डगआउटच्या दिशेने आणि त्याचबरोबर इन होतील आता ईश्वर उत्वाल. 50 धावा स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये लागल्या गेल्या. चला मित्रांनो आपण स्पीड अप करूया. थोडीशी घाई करायची आपल्याला कारण वेळ देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आहे आणि आझादी चषकाबद्दल आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंची जर आपण पाहिले तर भावना ह्या वेगवेगळ्या राहिल्यात. अनेक खेळाडू मात्र वेगवेगळ्या पैलूंनी आझादी चषक पाहतात आणि विशेषतः जर आपण पाहिले गेले तर आझादी चषक प्रत्येकासाठी महत्वाची ठरली आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहिले गेले तर व्यवहारिक ग्राफिक्स असतील त्याचबरोबर साठे स्पोर्ट्स असेल त्याचबरोबरीने देवांश स्पोर्ट्स गोल्डनचा फायर वर्क्स इव्हेंट 23 स्पोर्ट्स cricklife.in सगळ्यांचं फार मोठं सहकार्य खरं तर या स्पर्धेसाठी देखील राहिलंय. मॅच कडे जाऊयात. पुण्यात गोलंदाजीसाठी आता विशाल धारक आलेत. पहिलाच बॉल होता यावेळेस मयूर कारंडे यांच्यासाठी. इथे मात्र बघायचंय टप्पा पडल्यानंतर थोडासा दिशा बदलणारा थोडासा काटा बदलणारा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. चेंडू डॉट. धावफलक इथे स्थिर आहे. 5व्या षटकाला शुभारंभ होतोय. 50 धावा स्कोरबोर्ड वरती 10 मैदानाच्या पाहिले गेले तर 12ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. फुल टॉस आणि या वेळेस काय मला वाटतं तुम्ही असे चेंडू जर मयूरला दिले ना तर मयूर ते चेंडू अजगरासारखे गिळून टाकल्याशिवाय राहणार नाही. नो बॉल आणि हा षटकार आहे. थँक्यू डीजे. आणि
मला वाटतं असे चेंडू जर तुम्ही दिवसभर मयूर कारंडेला टाकत राहाल तर मयूर कारंडे दिवसभर बीएसएनएलच्या अगदी त्या यार्ड मध्ये चेंडू पाठवण्याचं काम करेल. इतकी ताकद त्याच्यामध्ये निश्चित आहे. आता बघायचं फ्री हिटचा चेंडू. बीमर चेंडू हाताळलाय विशाल धारक, समोर मात्र मयूर. समोर टाकलेला बॉल यावेळेस बघायचंय लॉंग ऑनच्या दिशेने. मयूर कारंडेच्या बॅट मधून त्याने सांगितलंय मला जमत नाही तडजोड, मी करतो तोडफोड. नाव मयूर कारंडे. मयूरच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू डीजे. मयूर कारंडे आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये आपला गेअर शिफ्ट करताना लागोपाठचा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती धावायच्या आहेत 63 63. मयूर कारंडे फिल्डिंग मध्ये आपण पाहिले गेले तर थोडासा बदलाव इथे जरूर आता केलाय. समोर मात्र विशाल धारक. मयूर कारंडे स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय. उंच 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 गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये काय कॉल नव्हता. दोन्ही खेळाडूंमध्ये एकमेकांमध्ये आपण पाहिलं गेलं तर स्टँडिंग एकमेकांना दोष देण्यामध्ये मात्र थोडेसे खेळाडू तिथे अडकले. आणि मला वाटतं विशाल धारक आणि राजेश सोटे हे चेंडूच्या समोर होते. एकही खेळाडू आपण पाहिले तर एकमेकांना कॉल देताना पाहायला मिळाले. आणि मला वाटतं हेच असताना अलीकडच्या काळामध्ये आपण एकमेकांना दोष देण्यामध्ये खेळाडू फार महारत आहेत. आणि मला वाटतं या इनिंग मधला हा तिसरा कॅच ड्रॉप आहे. गोलंदाज सय्यार विशाल. स्ट्रायकिंग एंडला पुढे मयूर. फुल टॉस बॉल आता खेचून मारलाय आणि मैदानामध्ये समोर होता तिथे शुगन, परंतु शुगनच्या हातालाही मात्र इथे घासा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि मयूरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. मिड विकेटला षटकार. थँक्यू डीजे. अगदी चेंडूला आपण पाहायला गेलं तरी ते चेंडूची गती कमी करण्याचा प्रयत्न जरूर होता शुगन कुमार यांचा, परंतु चेंडू तिथे मात्र ते अडवू शकलेले नाहीयेत. संघाची धावसंख्या आता मात्र पुढे एकदा वेगाने पुढे चालली. मयूर कारंडे नावाचं वादळ आता मात्र मैदानामध्ये घोंगावत आहे. फिल्डिंग मध्ये केलेले बदलाव. स्कोरबोर्ड वरती 71 धावा 71. मोठा फटका पुन्हा एकदा ट्राय केलाय, प्रयत्न केलाय. बॅटची आतल्या बाजूची कडा होती काऊ कॉर्नरच्या दिशेने. ईश्वर उत्वाल चेंडूला कव्हर करतील आणि तोपर्यंत मैदानामध्ये बघायचे संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर पुढे चालली धावफलकावरती 72 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव आता मात्र जरूर इथे केला जाईल. एका बाजूने आपण पाहिले तर शॉर्ट फाइंडिंग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग हे लावलेले क्षेत्ररक्षण. 72 धाबा. यावेळेस वेगाने टाकलेला बॉल होता, परंतु मैदानामध्ये हलकीशी अपीलही तिथे जरूर राहिली. परंतु चतुर आहे त्यांच्या मागे विकेट किपर राजेश सोरटे. चेंडूने त्याने थांबवला. ही महत्वाची बाब. षटक क्रमांक संपलं जाईल. आता 5व्या क्रमांकाचा 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर हृदयांश राजवीर 11 टीमची धावसंख्या 72 धावा. हे आमचे दर्दी प्रेक्षक प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन यांचा संघर्ष अगोदरच्या मॅच मध्ये आपण सगळ्यांनी पाहिला. काय मॅच घेऊन आले होते, खेचून आणली होती, संघाला विजयाच्या दारामध्ये त्यांनी उभं केलं होतं. टीम थोडीशी चर्चा करते आणि प्रत्येक प्रेक्षक मात्र काही ते प्रिडिक्शन करतायत. ते सांगतायत कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. की हे आनंद देणारं क्रिकेट आहे. आणि आपण पाहिले तर देवरोडचे 40 स्क्रीनवरती. दर्दी प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी. देवरोडचं धोबी ग्राउंडचं मैदान म्हटलं की आपण पाहिले गेलं तर हे मैदानाची खासियत आहे.
की ते प्रेक्षकांची अलोट गर्दी वाढत जाते. चला स्पीडअप करूया टीम आपण. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 72 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे केला जातोय आणि मॅच कडे आपण स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 72-72. 9 चेंडू 12 बनवल्यात सिद्धार्थ पाटोळेने. 7 चेंडू मध्ये 22 बनवते मयूर कारंडे. रिव्हरचा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. शुभम कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. याच मैदानाने घडवलं, याच मैदानाने नाव दिलं, याच मैदानाने ओळख दिली आणि आज यंगस्टार दत्तनगर संघाच्या माध्यमातून बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धा मात्र त्याने गाजवल्यात. परंतु एक आज बघायचं आहे, आपली फिरकीची जादू या घरच्या मैदानावरती दाखवणार का. आणि विशेष आपण पाहिले गेले तर प्रत्येकाचा आपण पाहिलं तर आयडॉल आयकॉन एखादा आपण पाहिलं तर त्या खेळाडूला तो फॉलो करतो असं. आणि यशाच्या मागे राजेश सोरटे हा शुभमचा आयडॉल आहे. मोठा फटका यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बघायचा आहे. टायमिंग आहे एलिमिनेशन, परंतु डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. आणि म्हणतात ना गुरु बलवान तो चेला भी पहलवान, आणि त्याचप्रमाणे मैदानामध्ये दाखवले शुभमने मिळवली आहे मयूर कारंडेची विकेट. थँक्यू डीजे. सादर आणि मान साधं व्यक्तिमत्व. विशेषतः आपण पाहिले गेलं तर आमचे तुषारजी शिंदे. कुठलाच गर्व नाही. विशेषतः आपण पाहिलं तर नेहमी खेळाडूंना मोटिवेट करणं, खेळाडूंना सोबत घेऊन चालणं, स्वतः मागं राहणं आणि इतरांना संधी देणं ही तुषार शिंदे यांची खासियत आहे. डगआउट मध्ये तुषारजी शिंदे सरांचं आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. आज टीमच्या डगआउट मध्ये आहेत. दाफुलकावरती धावा आहेत त्या 72-72. गोलंदाजीसाठी शुभम कदम. आता चेंडू थोडस फॉलो केलंय. यावेळेस बघायचंय लेग ब्रेकचा वापर करताना मैदानामध्ये बघायला मिळाला. तो मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राजेश सोरटे आणि ज्याला गुरुस्थानी ठेवले शुभम कदमने तो राजेश सोरटे आहे. फलंदाजाचं नाव एकदा आपल्यापर्यंत कळवायचं आहे. ओमकार गायकवाड. हा चेंडू देखील यावेळेस आता थोडासा लेग स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर इथे मैदानामध्ये होईल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आहे. सागर राऊची आज तगमग जी आपण ज्या प्रकारे पाहतोय ना ती तगमग आहे. विकेट किपरला लॉंग ऑफला फिल्डिंग केली, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग केली. ही तगमग असावी लागते. शुभम तयार. हा चेंडू पुढे येता सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चाललाय. व्हाईट बॉल. दफलकावरती आपण पाहतोय 74 धावा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. बापण्णा कातळे अशोक वॉरियर्स संघ इथे फिल्डिंग करत असताना याही वेळेस फोर्स केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत. वा इथे मात्र विशाल दारक यांचं कौतुक करावं लागेल. चांगलं प्रोटेक्शन तिथे दाखवलं विशाल यांनी. लास्ट मोमेंटला थोडेसे डबल माइंड होते. चेंडूपर्यंत पोहोचण्याचं धाडस त्याने केले नाहीये. एकच धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुन्हा एकदा पुढे चालली आहे. दाफुलकावरती धावा ज्या आहेत त्या 75. 4 चेंडू आतापर्यंत शुभमने टाकलेत. 3च धावा त्याने मात्र खर्च केलेले आहेत. एक विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. चला स्पीडअप करूया टीम. आपण वेळेकडे लक्ष ठेवायचं कॅप्टन. 75 धावा. हा चेंडू सोडून दिलाय. आता मात्र पंचाकडे पाहिलं जात आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. हा चेंडू डॉट आलाय, परंतु मैदानामध्ये बघायचंय काय ते होणार आहे. तर यस तिसऱ्या पंचाकडे रेफर केले. पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले जाईल.
इथे बघायचं मैदानाचा निर्णय काय असेल. दीपक पिळगावकर आपण पाहिले गेले तर डिसिजन इज पेंडिंग. आझादी चषक आपण हे जरूर पाहतोय. कीप रोलिंग हे मात्र देखील तिथे सांगितलं जाईल. बघायचं मैदानामध्ये काय निर्णय इथे येणार. फाईट म्हणजे आपण पाहतोय फलंदाजाच्या रेच मध्ये चेंडू आहे की नाही या गोष्टीची शहानिशा केली जाते. फलंदाजाने कितव्या स्टंप वरती आलाय, फलंदाजापासून किती चेंडू दूर वरती आहे, किती अंतर आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॉल तयार आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. याही वेळेस मैदानाच्या आतमध्ये बघायचं इष्टाच्या बागे राजेश सोरटे होते. चुनला तिथे थांबवलं. फ्लाईट हवा देण्याचा थोडासा प्रयत्न जरूर तिथे होता. तोपर्यंत देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्ड पुन्हा एकदा आकार बदलत आहे. धावफलकावरती 77 धावा आहेत आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकले शुभमने. 5च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. ही महत्वाची बाब आहे. त्यामध्ये 3 वाईड आहेत. याच मैदानावरती आपण पाहिलं तर आपल्या बोटांची जादू शुभम कदमला दाखवताना आपण बघितलेले आहे. आता वेग होता. ओहो स्क्वेअर कट. एकदम कडक कडक बेधडक षटकार. डीजे आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये एक चांगला चेंडू मिळाला मी म्हणेल ओमकार गायकवाड साडीने. ओमकारने त्याच चेंडूवरती आपली षटकाराची मोहर उमटवली आणि संघाची धावसंख्या आपण पाहिले गेले तर आता पुन्हा एकदा 83 वरती धावफलक आहे. 6 षटकांचा खेळ जो मात्र आता संपलेला आहे. हृदयांश राजवीर 11 टीम इथे मात्र बॅटिंग करत असताना 83 धावा 83. आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिले तर शुकन कुमार गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनेक वर्ष देवरोड 11चा संघ असो किंवा अनेक वर्ष मावळचा संघ असो, त्याचबरोबरीने विविध स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारा शुगन स्लॉग वरचं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकिंग एंडला मात्र सिद्धार्थ पाटोळे. पहिलाच बॉल होता. यावेळेस फलंदाजाला फॉलो केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिलेला नाहीये. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायचं ते डॉट कर दिलाय आणि त्या पंचाच्या निर्णयाला पुढे एकदा चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जाईल. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर आता मात्र इथे होतोय. आमचे विरजी पोले यांचं खऱ्या अर्थानं आज बरीचशी धावपळ आहे कारण आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. cricket.in कौतुक करावं लागेल. आम्ही जी भुजमळ या स्पर्धेची आपण पाहिले गेले तर टेक्निशियन आणि विशेषतः आपण पाहिले गेले तर cricket.in मास्टर माइंड म्हणून मात्र त्यांना ओळखलं जातं. हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. आता मात्र वाईड. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त धावणे स्कोरबोर्ड आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आकार बदलते. धावफलकावरती 84 धावा आहेत. 84 लॉस ऑफ 3 विकेट. मेघराजाचं थोडस आगमन जरूर झालंय. फलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शुगन. यावेळेस फोर्स केल्या बॉलला बघायचंय डीप कव्हर मध्ये शुभम कदम. डाऊन दी बॉल आणि एक सोपा कॅच. विकेट होईल पतन. फलंदाज सिद्धार्थ पाटोळे होत आहेत बाद. थँक्यू डीजे.
आणि मला वाटतं आपण पाहिले गेले तर पहा मेघराजाचं आगमन झालंय. कदाचित आपण पाहिले गेले तर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हटलं की पावसाशिवाय तिथे तो आनंद नाही, पावसाशिवाय ती मजा नाही. आणि आझादी चषक स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मैदानामध्ये शुभम कुमार तयार. यावेळेस फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु मैदानामध्ये बघा फलंदाज आले, परंतु आल्या पावली मात्र ते मागे देखील परत आहेत. धावपची संधी होती आणि तिथे मात्र आपण पाहतोय स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. चला तर मैदानाच्या आतमध्ये आपण पुण्यात थोडीशी घाई करूयात मित्रांनो. 84 वरती धावफलक आहे. विठ्ठल तुमकर नवीन बॅटर आपण पाहिले तर मैदानात दाखल झालेत. पहिलाच बॉल होता, यावेळेस वेगाने टाकलाय. इथे मात्र धावबाची संधी आहे, परंतु आता एक धाव तर मैदानाच्या मध्ये जरूर तिथे घेतली जाते. 22 रोपण सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावफलक पुढे चाललाय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 85 धावा, 85 रन. आणि असं म्हणतात हेच क्रिकेट आहे आणि याशिवाय तो आनंदच नाहीये. शुभम कुमार तयार. स्ट्रायकिंग एंडला विठ्ठल तुमकर. फुलटॉस बॉल आता मात्र बघायचंय, मिडल होऊ शकला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये विकेट. तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलाय बीमर साठी. इथे नो बॉल आहे की नाही हे मात्र पाहिलं जात आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलाय. तिसरे पंच बघायचे निर्णय ते काय घेणार. बापूअण्णा कातळे नगरसेविका सौभाग्यवती रेशमाजी बापूजी कातळे पुरस्कृत आझादी चषक गेले 10 पर्वाने अनेक खेळाडूंना आपण पाहिलं तर पुढे आणलं. विशेषतः आपण पाहिलं एजाज कुरेशीचं जे शतक होतं ते शतक इतकं खऱ्या अर्थानं प्रचंड चर्चेत राहिलं पुढे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती. नवे तर महाराष्ट्रामध्ये ते शतक चर्चेत राहिलं आणि आझादी चषकामध्ये सर्वात आपण पाहिलं तर जलद अर्धशतक एजाज कुरेशीच्या नावावरती. 10 चेंडूमध्ये 50, 23 चेंडूमध्ये शतक. आज एजाज पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला, परंतु तिथून पुढे कुठेतरी वाटलं की आपण पाहिजे एजाजची लॉंग इनिंग आज पुन्हा एकदा या आझादी चषकामध्ये पाहायला मिळेल. परंतु ते समोर राजे सोरटे होते, ते देखील काही कमी नाहीयेत हे त्यांनी सांगून दिलं. बघायचं अजूनही तिसऱ्या पंचाचा निर्णय पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचा निर्णय ते काय घेणार हा आमचा कॉमेंट्री बॉक्स क्रिकेट ब्रॉडीच्या माध्यमातून आम्हाला दाखवलं जात आहे. त्यांनी ऑफिशियल पंच आपण पाहिलं तर अमर साठे सर, सागर बोध, दीपक पिळगावकर आणि इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे. फ्री टॉन फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे जरूर आता होईल. शुभम कुमार तयार. ओमकार स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पुण्यात वेगाने टाकलेला बॉल होता. इथे मात्र बघायचं मैदानाच्या आतमध्ये लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या दिली आणि आता पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले जात आहे. हा चेंडू बघायचा ते वाईड आहे की नाही. तिसरे पंच पुन्हा एकदा थोडेसे बिझी होत आहेत. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. हा कॉन्फिडन्स असतो ना सागर राऊतने आपण पाहिले गेले तर तो वेळोवेळी त्याचा वापर केलाय. डॉट बॉल आलाय. अनुभवाने माणूस आपण पाहिले तर असं म्हणतात ना परिपूर्ण होतो आणि अनुभव सागरच्या पाठीशी प्रचंड मोठा आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे केलाय. शुभम कुमार पुण्यात तयार. स्ट्रायकिंग एंडला असतील ओमकार. याही वेळेस मोठा फटका. अप्पर कटचा स्ट्रोक होता. डीप थर्डमॅनच्या दिशेने खेळाडू आहेत, परंतु थोडेसे फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव तरी ती घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेची मागणी. 3 धावा तरी ते घेतल्या जात आहेत आणि आता धावबाची संधी होती. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि इथे
फलंदाज होतील बाद. पहिला डाव पहिली इनिंग इथे मैदानामध्ये संपली जाते आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर 89 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 90 धावेंचं आव्हान ठेवलंय बापू कातळे अशोका वॉरियर्स संघाच्या समोर. थँक्यू. चला तर आपण पाहतोय मुख्य बाजू हे अमर साठे सर आपण स्क्रीनवरती यांना पाहतोय. तर नक्कीच दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि तसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदलाव. सागर बोथ आपण स्क्रीनवरती यांना पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. याच देहू नगरीचे पंच. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदलाव. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत असतील ऐकूयात आदरणीय शैलेश निवंगुणे सरांना. शैलेश सर या आपलं स्वागत आहे. चला पण दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये येतील. दुसऱ्या डावाची सुरुवात होईल. 7 षटकांमध्ये 90 धावेंचं एक सन्मानात्मक लक्ष्य इथे उभं केलंय आणि त्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. पुण्यातील नामवंत खेळाडू नामवंत संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आहे. 3 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आझादी चषक 2026 एक बहारदार नियोजनामध्ये संपन्न होणारी ही स्पर्धा आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये आपण बघितलं असेल की गेले की ओमकार गायकवाड यांनी केलेला एक सांघिक खेळ आणि त्यामुळेच 89 धावेंपर्यंत या संघाने मजल मारली आहे. तर 90 धावेंचं
एक सन्मानात्मक लक्ष इथे उभं केलंय. तर त्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विशाल धारक आणि ऋषिकेश कदम ही जोडी मैदानामध्ये आहेत. संघाचे संगनायक आहेत ऋषिकेश आणि त्याचबरोबरीने विशाल धारक. अंडर-23च्या स्क्वॉड मध्ये देखील आपण विशाल धारक यांना पाहिलेलं आहे. अप्रतिम असा खेळ त्यांचा खेळ करताना आपण पाहिला आहे. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्यांना नेहमीच आपण खेळताना पाहिलंय. गेल्या वर्षी देखील डिंगडॉंग चषकामध्ये जो उत्कृष्ट बॅटर म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि असेच नवनवीन खेळाडू देखील एक बहारदार नियोजनामध्ये संपन्न होणारा हा आझादी चषक श्री बापू अण्णा कातळे व नगरसेविका सौभाग्यवती रेश्माताई बापूजी कातळे यांच्या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन. दुसऱ्या डावाची सुरुवात ओमकार गायकवाड. एक्सप्रेस डिलिव्हरीचा वापर इथे सुरुवातीपासूनच गोलंदाजीची जी सुरुवात जी केली आहे ओमकार गायकवाड. मांजरी एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जातं. इजाज कुरेशी यश त्यांच्या मागे आपण पाहतोय. संघाचे संगनायक आहेत. सुरुवात तर चांगल्या पद्धतीने केली आहे. ओमकार गायकवाड यांनी देखील थोडासा खेळपट्टीचा इथे वापर करण्यात येतोय. पुन्हा एकदा अप्रतिमरित्या इथे चेंडू हाताळला जातोय. खेळपट्टीवरती थोडंसं जे पाणी आपण पाहतोय ना त्याचा फायदा गोलंदाज उचलताय. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती चेंडू आपटण्याचं काम, विकेटवरती हिट करण्याचं काम इथे ओमकार गायकवाड यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि त्यानंतर चेंडूची अतिरिक्त उसळी आणि त्यानंतरचा तो वेग. अप्रतिम सुरुवात. पुन्हा एकदा अपट बार इथे पाहायला मिळतोय. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट तर होतोय परंतु कुठल्याही प्रकारचा धोका इथे बॅटरला नसेल. अप्रतिम गोलंदाजी आहे. वेगाचा आणि बरोबरच अचूक टप्प्याचा इथे मारा ओमकार गायकवाड यांच्याकडून केला जातोय. सुरुवात चांगली केली आहे. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव ती देखील 22 स्वरूपाची मिळते. अप्रतिमरित्या जी सुरुवात केली जाते चांगली गोलंदाजी आहे. रिदम मध्ये गोलंदाजी केली जाते. मांजरी एक्सप्रेस इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. तर दुसऱ्या बाजूने देहू रोडचे हे सुपुत्र देखील ऋषिकेश आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतील. हा बॉल मात्र हलक्या हाताने कट केलाय, चॉप केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. सुरुवात थोडीशी संयमाने केली आहे. कुठेतरी गोलंदाजी इथे बॅटर वरती हवी ठरतीये आणि त्याचमुळे इथे संयम थोडासा बॅटर कडून पाहायला मिळतोय. इथे मात्र पटबार आणि त्याचा फायदा इथे मात्र बॅटिंग टीमला होतोय. वाईट बॉल आहे आणि त्याच बरोबरीने काय चेक करायचे. पंच तुमचा कॉल आहे. अच्छा, पंचांचा कॉल आहे. तिथे डेड बॉल आहे की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतोय. खेळपट्टीच्या जर अलीकडे म्हणजे ते सिमेंटचं मला वाटतं हे विकेटवरती चेंडू आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. जे सिमेंटचं विकेट आहे त्या जर विकेटवरती बॉल पडला तर फेअर आहे. जर खाली मातीमध्ये बॉल पडला तर मात्र तिथे डेड बॉल दिला जाईल. तिसरे पंच इथे निर्णय देतील आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय की सिमेंटच्या खेळपट्टी वरती चेंडू पडलाय. याचा अर्थ हा वाईट बॉल आणि वाईट बॉल वरती मिसफिल्डचा आलेला हा चौकार आहे. आताचे एकूण 5 धावा. आसिफ तांबोळी यांच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला आणि त्यानंतर मात्र या अतिरिक्त 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8. आतापर्यंत 3 चेंडू 4 धावा खर्च केल्या होत्या ओमकार यांनी, परंतु या 5 धावेनंतर मात्र धावसंख्येमध्ये मोठी वाढ होतीये. 4 चेंडूंमध्ये 8 धावा ओमकार गायकवाड यांनी खर्च केल्यात. पुढचा बॉल इथे देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल आणि इथे थोडीशी मिस अंडरस्टँडिंग झाली. धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु 1 धाव इथे मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. अप्रतिम कामगिरी आहे. ओमकार यांचं कौतुक करावं लागेल आणि साजेसा खेळ त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल इथे देखील शॉर्ट आर्म पुल केलाय. विशाल धारक यांच्या बॅटमधून बॉल चाललाय.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या पलीकडे लांब 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 खूप लांब येतोय षटकार 6 धावेंसाठी. नक्कीच इथे चेतन होनप यांनी जसा व्यासपीठावरती पाय ठेवला ना त्यांचं स्वागतच इथे विशाल यांनी केलंय षटकाराने. एकेकाचा पायगुण असतो असा. यश डीजे. इथे देखील बॅटची एज गोलंदाजी मार्क वरती स्वतः इजाज कुरेशी गोलंदाजी मार्क वरती आहेत संघाचे संगनायक. थोडीशी हलकीशी बॅटची एज आणि त्यावरती आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 16. आजच्या षटकातील शेवटच्या बॉल वरती आलेला तो षटकार धावसंख्येमध्ये वाढ करून देतोय. पुन्हा एकदा इथे थोडीशी पडझड झाली आहे. थोडस सावकाश आणि सांभाळून खेळा ही विनंती आहे. कुठल्याही प्रकारची इंजरी होता कामा नये कारण क्रिकेटचा सीझन फार मोठा आहे आणि 12ही महिने क्रिकेट खेळलं जातं. मग तो ऊन असो पाऊस असो अथवा थंडी असो. आता क्रिकेटला कुठल्याही प्रकारचा इथे व्यत्यय येत नाही परंतु थोडस स्वतःला सांभाळून खेळा. 16 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी. चांगली गोलंदाजी इथे इजाज कुरेशी यांच्याकडून देखील पाहायला मिळते कारण या खेळाडूने ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील रबर बॉलचं क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलंय. इजाज कुरेशी गोलंदाजी देखील अप्रतिमरित्या करतायत. इथे देखील अकूट टप्प्याचा बॉल बॅटवरतून ब्रश होतोय. डीप मध्ये ओमकार गायकवाड इथे तैनात आहेत. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17. पावसाचा फायदा गोलंदाजाला होतो हे मात्र स्पष्टपणे दिसतंय कारण विकेटवरती बॉलला हिट केलं जातंय. वेगाचा आणि खांद्याचा वापर केला जातोय आणि त्यामुळे इथे गोलंदाजी देखील बहरतीये. इथे देखील अपडबार. हा अपडबार आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त घेतलेली उसळी बॅटरच्या अगदी डोक्यावरून चेंडू गेलाय असं कुठेतरी निदर्शनात आलं आणि पंचांनी इथे लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 18 विदाउट लॉस. पुन्हा एकदा तो अपडबार आणि आता मात्र सेकंड बाउन्सर आणि त्याचमुळे इथे पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त उसळीनंतर मिळालेला हा सेकंड बाउन्सर आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला इथे होतोय. अतिरिक्त धावेने वाढ होतेच आहे आणि त्याचबरोबर तो फ्री हिटचा बॉल ऋषिकेश यांच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. आपले हात खोलण्याचा प्रयत्न इथे नक्कीच करतील. बघूयात. 19 धावा झाल्यात. पुढचा बॉल. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. झेल मात्र होऊ शकत नाहीये. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होते ती वाढ. धावसंख्या होते ती 21. थोडासा आवाक्याच्या बाहेर होता शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या परंतु प्रयत्न केलेत. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. थोडासा वेग इथे हवी ठरतोय. ऋषिकेश थोडीशी बचावात्मकता दाखवतायत कारण गोलंदाजाचा वेग अगदी अप्रतिम आहे. पुढचा बॉल. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. इथे देखील शॉर्ट आर्म पुल केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तर चेंडू होत नाहीये आणि त्याचा फायदा फिल्डिंग टीमला होतोय. झेल मिड विकेट मध्ये टिपला जाईल. पहिल्या विकेटचं इथे पतन होतंय. ऋषिकेश संघाचा संगनायक इथे होतोय बाद. पहिला बॅटर 21 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हेलियन.
पहिल्या विकेटचं पतन होत आहे. ऋषिकेश बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर राजेश सोरटे, अभि पुंडे इथे बॅटिंगसाठी येत आहेत. अजून एक सुपरस्टार खेळाडू. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण या सर्व खेळाडूंचा खेळ पाहिला आहे, परंतु हे रबर बॉलचं क्रिकेट आणि त्यातून आलेला पाऊस, थोड्याशा अवघड समस्या इथे निर्माण होत आहेत. अभि पुंडे इथे पण पाहतोय बॅटिंगसाठी आहेत, परंतु विशाल धारक एक सेट बॅटर आहेत. 7 चेंडू खेळले, 7 धावेंवरती आहे, त्यामध्ये एक उत्तुंग षटकार आहे, परंतु अजूनही जबाबदारी संपलेली नाही. 21 वरती 1 बाद आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ओमकार गायकवाड, मांजरी एक्सप्रेस इथे आमंत्रित केले जात आहेत. पहिलाच बॉल समोर टाकलाय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. बॅक टू बॅक एकच क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं देखील पतन. विशाल धारक बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक टू बॅक 2 विकेट इथे गमावल्यात. आता मात्र जबाबदारी इथे वाढत चालली आहे. अभि आणि नवीन बॅटर येत आहेत ते दीपक. बघूयात कशा प्रकारे इथे धावसंख्येला आकार देतील. थोडासा संघ अडचणीमध्ये येतोय. बॅक टू बॅक 2 विकेट गमावल्यानंतर थोडासा पावसाचा फायदा इथे बॉलिंग टीमला देखील नक्कीच होतोय. ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते, विकेटवरती चेंडूला हिट केले जात आहेत आणि त्यानंतर या ओल्या खेळपट्टीवरती हा रबरचा जो चेंडू आहे ना तो अधिक स्केट होतोय, बॅटरच्या दिशेने वेगात येतोय आणि त्यावरती प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका कुठेतरी फसतोय आणि त्यामध्ये बॅटर बाद होत आहेत. इथे बॅक टू बॅक 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी. थोडीशी काळजी घ्या. मला वाटतं रबर बॉल साठी जे शूज आहेत ते शूज मात्र इथे वापरणं बंधनकारक आहे, अथवा बिना शूजचे तुम्ही खेळू शकता. इट्स अ वाईट बॉल आहे. बिना शूजचे देखील तुम्ही खेळू शकता, नो डाऊट. फक्त एवढंच की खेळताना स्वतःला सावरा, अति मोह आवरा, कारण एखादं इंजरी तुम्हाला घातक ठरू शकते. हा, शूजला जर बॉल लागला तर तुम्ही पळून घ्यायचे. आता धावा. धावसंख्या आपण पाहतो 22. पुन्हा एकदा भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. एका हातानेच चेंडू खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. सिंगल इथे मिळतीये. या दोन्ही गोलंदाजांनी अप्रतिमरित्या टप्पा हेरलाय. वारंवार विकेटवरती हिट केले जातात. पॅटच्या रडारमध्ये चेंडू दिले जात नाहीयेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती गोलंदाजी अप्रतिम होतीये. इजाज कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि संघाची बांधणी देखील अगदी योग्य केली आहे. रबर बॉल स्पेशलिस्ट खेळाडू घेतले आहेत. इथे आपण बघितलं असेल मयूर कारंडे एक बिग हिटर आहे. त्याचबरोबरीने आसिफ तांबुळी त्यांच्या संघामध्ये आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थ पाटोळे हे देखील त्यांच्या संघामध्ये आहेत आणि ऑलराऊंडर ओमकार गायकवाड. काही चेंडू इथे राईज झालाय. नो बॉल तर कळवला जाईलच, परंतु अशी उसळी स्वतः ओमकार गायकवाड देखील इथे अचंबित आहेत की एवढा वेग राईज देखील होऊ शकतो. कधी कधी गोलंदाजांचा कॉन्फिडन्स देखील अशा चेंडूने वाढला जातो की इतक्या जोरात चेंडू जाऊ शकतो. फक्त योग्य नियंत्रण मिळवणे, अचूक टप्पा हाताळणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल जो फ्री हिटचा आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शरीरावरूनच इथे चेंडू मार्गक्रमण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. काही गोलंदाजी केली आहे. सुरुवात इथे अप्रतिम केली आणि त्याचमुळे या धावसंख्येवरती नियंत्रण मिळवण्याचं काम आतापर्यंत सुरू आहे. पुन्हा एकदा इथे पुल करण्याचा प्रयत्न आहे. बघा, जर तुमचे पाय जमिनीवरती नीट स्थिर स्थावर झाले नाहीत तर बॅटिंग करणं फार अवघड आहे. तुमचा स्टान्स किती महत्वाचा आहे तुम्हाला त्या फ्लो मध्ये खेळण्यासाठी. यासाठी तुमचे शूज अथवा तुमचा बॅलन्स, बॉडी बॅलन्स फार महत्वाचा आहे.
जर तो बॉडी बॅलन्स ढासळला तर मात्र मोठे फटके खेळता येत नाही. अभिपुंडे पुन्हा एकदा, वाह काय चेंडू हाताळला जातोय. इजाज कुरेशी यांना देखील तो चेंडू समजू शकत नाहीये. जर यष्टीरक्षकाला चेंडू हाताने पकडायचा आहे तो समजू शकत नाही तर बॅटर तर सोडूनच द्या. त्यांच्या बॅटीला बॉल लागेलच कसा. बॅट येण्या अगोदर ती चेंडू निघून जातोय. ओमकार गायकवाड काय वेगाचा वापर करतायत. अशा प्रकारची गोलंदाजी आपण कित्येक वेळेस युट्यूबद्वारे बघितली आहे. जे मुंबईचे काही वेगवान गोलंदाज आहे, विकी भोईर यांना आपण खेळताना बघितलं, त्यांची जी गोलंदाजी आहे ती आपण बघितली. परंतु ओमकार गायकवाड काही कमी नाही आहेत. या गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग प्रॉपर पाहिजे, तुमच्याकडे ती क्षमता हवी चेंडूला घेऊन खेळण्याची. अन्यथा या गोलंदाजीवरती प्रहार करणं अवघड आहे. चांगल्या षटकाची इथे समाप्ती होते. तिसरं षटक संपलंय. फक्त 7 धावा या षटकामध्ये ओमकार गायकवाड यांनी खर्च केला. त्यामध्ये काही अतिरिक्त धावा देखील आहेत. कुठलाही चौकार षटकार या षटकामध्ये खर्च झाला नाही. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये ती 28 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 24 चेंडू आणि 62 धावेंची गरज आहे. 24 बॉल 62 रन्स टू विन. 62 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल की जी सुरुवात दिलीप वर्मा आणि शेरू लोहार या बॅटरने केली, परंतु 24 चेंडू 30 धावेंची मॅच 1 चेंडू 2 वरती आली होती. त्यानंतर सुरेख असं कमबॅक हे प्रदीप नैनीत आणि लोकेश या जोडीने केलं. इथे बघूयात आता हे दोन्ही बॅटर कमबॅक करण्यासाठी किती वेळ लावतात, किती अवधी लावतात. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतो काहीसा बदल केला जातोय. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेश पाटील इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. थोडासा बदल इथे करण्यात आलाय. इजाज कुरेशी यांनी 1 षटक हाताळलंय. मंगेश पाटील यांना आमंत्रित करण्यात आलाय. थोडासा चेंज इथे केलाय. परंतु हा जो बदल आहे हा बदल कुठल्या संघासाठी फायदेशीर ठरेल. दीपक 4 चेंडूंमध्ये 3 धावेंवरती आहेत. तर अभिपुंडे 2 चेंडू खेळलेत, अजून त्यांचा अकाउंट ओपन नाहीये. पहिलाच बॉल थोडासा इथे भरकटला जातोय. खेळपट्टीच्या बाहेर पडल्या कारणाने इथे डेड बॉल कळवला जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. हा चेंडू मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. इट्स अ डेड बॉल, मृत बॉल. थोडासा कानमंत्र मयूर कारंडे देखील गोलंदाजांना देत आहेत की या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा तो अपट बार, परंतु इथे दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इथे इशारा येतोय, परंतु इथे हिट विकेट आहे. बॅटर मात्र इथे आपण पाहतोय हिट विकेट होत आहेत. स्वतःची बॉडी मात्र तिथे बॅलन्स करता आली नाही. आणि मगाशी देखील मी याच गोष्टीची चर्चा केली. जर तुमचा बॉडी बॅलन्स चांगला झाला नाही, जर तुमचे पाय स्थिर स्थावर राहिले नाहीत तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. ऍक्शन रिप्ले आपण क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. थोडेसे पाय घसरले आणि त्यानंतर मला वाटतं तो यष्ट्यांचा वेध बॅट मला वाटतं तिथे स्टंपला आदळली जातीये. आणि दुर्दैवरित्या इजाज कुरेशी यांचं बारीक लक्ष आहे. त्यांनी लगेच पंचांना सुचवलं इथे हिट विकेट आहे. म्हणजे कोणाचंच व्यासपीठावरती देखील कोणाचंच लक्ष नव्हतं, कारण आपण चेंडूकडे पाहत होतो. परंतु इजाज कुरेशी तिथे ठाऊक आहे त्यांना की विकेट महत्वाची आहे. विकेट गमावल्यानंतर इथे 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संपूर्ण हे दर्दी रसिक नेहमीच या भागामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती देतात. स्थानिक खेळाडूंबरोबर या महाराष्ट्रभरातील जे खेळाडू या मैदानामध्ये येतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्व प्रेक्षक येतात. आल्या सागर यांच्या बॅटमधून खडे खडे बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे फार वेळानंतर येतोय हा षटकार. सागर आल्या पहिल्याच बॉलवरती इथे षटकार खेळतात. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोलवीर यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. सागर राऊत यांनी जर का वैयक्तिक 50 धावा केल्या तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल.
इथे देखील चेंडू पायावरती आदळला जातोय. एक धाव तर नक्कीच मिळेल. इथे फेकी केली आहे, बॅकअप तिथे आहे. लेग बाय स्वरूपाची धाव मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36 धावा. 36 धावा झाल्यात. मंगेश पाटील गोलंदाजीमध्ये इथे दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. अभि मात्र इथे बाद होतील. 3 चेंडू खेळले, आपलं खातही न उघडता इथे त्रिफळा बाद होऊन डगआउटच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. तिसऱ्या विकेटचं पतन, चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर 36 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. अभि इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मिस्टर ISPL आणि त्याचबरोबरीने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गावाचा, आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडणारा एक अष्टपैलू खेळाडू राजेश सोरटे इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत आहेत. ISPL स्टार दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. इजाज कुरेशी, राजेश सोरटे हे दोन्ही ISPL स्टार आहेत. इंडियन स्टेट प्रीमियर लीग मधील एक नावाजलेले हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. हा बॉल मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगात चेंडू येतोय, शरीरावरती आदळतोय. या ओल्या खेळपट्टीवरती ओला बॉल हाताळणं जितकं अवघड आहे ना, तितकंच बॅटिंग करणं देखील अवघड आहे. कारण तो अंदाज अजूनही येत नाहीये. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगात इथे स्केट होऊन येतोय आणि त्याचा फायदा मात्र इथे गोलंदाजाला होतोय. बॅटर थोडेसे चाचपडत खेळतायत, परंतु बॅटरला देखील इथे धावा बनवाव्या लागतील. सोपं नाहीये हे धावा बनवणं, परंतु बनवणं हेच संघाच्या हिताचं काम आहे. इथे मात्र फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या पलीकडे. 1 2 3 टप्पे घेत चौकार 4 धावेंसाठी. एक्केचाळीस धावा झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 49 धावेंची गरज आहे. 19 चेंडूंमध्ये 49. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट. सागर राऊत यांच्या बॅट मधून वाईड स्ट्रॉंग ऑफ मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी येतोय हाय अँड हँडसम षटकार. अठरा चेंडूंमध्ये अजूनही 43 धावेंची गरज आहे. या षटकारानंतर समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे.
षटक क्रमांक मैदानामध्ये 5व्या षटकाची इथे सुरुवात होते. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 18 चेंडूंमध्ये 43 धावींची गरज आहे. राजेश सोरटे आणि त्याच बरोबरीने सागर राऊत यांच्या बॅट मधून आपण बघूयात कशा प्रकारे इथे धावा बनवल्या जातील. 5व्या षटकाची सुरुवात. हो, इथे मात्र डेड बॉल आहे का नाही? पंचांनी तिथे मला वाटतं कळवलं इट्स अ डेड बॉल. चेक केलं. इट्स अ डेड बॉल. राजेश सोरटे यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पाचव्या षटकाची सुरुवात आणि सुरुवातीलाच डेड बॉल. गणेश इथे पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि लख प्रकाश आहे आणि त्यामध्ये मात्र आता गोलंदाजी करणं हे देखील चॅलेंजिंग राहील. बॉल मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर आणि त्याचबरोबर अधिक उसळी घेणारा पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48. अजूनही 18 चेंडू आणि 42 धावेंची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. मॅच दोन्ही संघांकडे समान आहे. आता गोलंदाजी कशा प्रकारे होईल आणि त्याला उत्तर बॅटर कशा प्रकारे देतील. हा बॉल मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल इथे टिपला जाईल. राजेश सोरटे इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. राजेश सोरटे बॅक टू द पॅव्हिलियन. राजेश सोरटे इथे बाद होतात. एक मोठी विकेट. एक्सपिरियन्स बॅटर इथे बाद होत आहेत. पहिला चेंडू नक्कीच अवांतर हाताळला गेला, परंतु पुढच्याच बॉलवरती इथे विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालं गणेशांना. नवीन बॅटर येत आहेत ईश्वर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेंची वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. 49 धावा. पुन्हा एकदा इथे बॅटची एज, परंतु या फटक्यांसाठी क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेत. एक धाव मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 50 धावा संघाच्या पूर्ण झाल्यात. अजूनही 40 धावेंची गरज आहे. अजूनही 40 बनवायच्या आहेत. 16 चेंडूंमध्ये अजूनही 40 धावेंची गरज आहे. मॅच सागर राऊत यांच्यावरती सर्व काही जबाबदारी. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा बॉल. बॅकफुटला जाऊन बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न. थोडीशी उसळी कमी मिळाली आणि अगदी सबमरीन डिलिव्हरीचा इथे वापर करण्यात येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगलं कमबॅक गणेश यांनी देखील केलंय. एकदा बॅटची एज. यश त्यांच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. सागर राऊत इथे होतील बाद. एक मोठा अडसर इथे दूर करण्यामध्ये गणेशांना मिळतं यश. अजून एका विकेटचं पतन. 6वा बॅटर 50 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन.
सागर राऊत इथे बाद होत आहेत, त्यांची जागा भरून काढण्यासाठी सुगंध. गणेशांनी अप्रतिमरित्या षटक हाताळलं. पहिला बॉल डेट, त्यानंतर मात्र आलेली विकेट, त्यानंतर आलेला व्हाईट बॉल, त्यानंतर मात्र डॉट आणि त्यानंतर आलेली विकेट. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. संघासाठी चांगली कामगिरी गणेश देखील करतायत. 50 या धावसंख्येवरती 6 बॅटर इथे बाद आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉडी बॅलन्स ढासळला. एक धाव नक्कीच मिळते. थोडंसं फंबल होत आहे. फेकी केली आहे बॅटिंग एंडकडे आणि तिथे पंचांकडे हलकीशी अपील आणि पंचांनी लगेच हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर तिसरे पंच आहेत आणि तिसरे पंच तिथे निर्णय आपल्यापर्यंत सोपवतील. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना क्रिक लाईफची टीम अप्रतिम आणि दर्जेदार काम या वाहिनीद्वारे देखील केलं जात आहे. प्रत्येक अँगल मध्ये आमचे कॅमेरामन चांगलं काम करतायत. दीपक मंडले सर अँड टीम या स्पर्धेच्या माध्यमातून यावर्षी देखील आपल्या बरोबर जोडले जात आहेत. 10व्या पर्वामध्ये देखील दमदार अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. टीव्ही अंपायर हा 5वा आहे. रामगुडेने पण असंच घेतला होता ना आऊट. किरण बेरडला असाच आऊट घेतला होता ना काल रामगुडेने. आणि तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय येतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. त्यामुळे तिसरे पंच इथे कळवतील OUT आउट. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस आदरणीय श्रीकांतजी गायकवाड, त्याचबरोबरीने रमेशजी यादव, मंगेशजी सरोदे या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तिन्ही मान्यवरांचं मी यंगस्टार दत्तनगरच्या वतीने त्यांचा आझादी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. हा देखील चेंडू अप्रतिमरित्या हाताळलाय, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. गणेशांचं अप्रतिम षटक आहे. या षटकामध्ये विकेट्स आल्या आहेत आणि धावा देखील रोखल्या गेल्यात. सागर राऊत ज्या फॉर्म मध्ये खेळत होते, त्यांच्या बॅट मधून धावा येत होत्या, ती देखील विकेट गणेशांनी मिळवली आहे. अतिरिक्त धावेने वाढ, धावसंख्या होती ती 52, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडस बदलालित्य केलाय, पूल तर केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत सिद्धार्थ पाटोळे. चांगल्या पद्धतीने आपल्या उंचीचा फायदा घेतलाय. टायमिंग एफर्ट इथे करण्याचा प्रयत्न होत आहे. 2 धावा मिळतील. यशस्वी षटकाची इथे समाप्ती होते आणि त्यानंतर धावसंख्या देखील होती 54 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आहे. येणारे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 36 धावींची गरज आहे. 12 बॉल मध्ये 36 धावा, 18 धावा प्रत्येक षटकामागे गरजेचा आहे. रिक्वायर रन रेट 18.00 आहे. आणि लगेचच संघाचे संगणक इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्वतःवरती तो विश्वास, स्वतःवरची ती जबाबदारी इथे प्रामुख्याने पाहायला मिळते. इजाज कुरेशी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बघूयात 12 चेंडूंमध्ये या 36 धावेंचा पाठलाग कशा प्रकारे ईश्वर आणि त्याच बरोबरीने
अशोक कशा प्रकारे कामगिरी करतायत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, परंतु इजाज कुरेशी एक एक्सपिरियन्स ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधातली कामगिरी कशा प्रकारे केली जाईल. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे या जोडीकडे, कारण इजाज यांच्या विरोधामध्ये त्यांची फलंदाजी कशा प्रकारे होते हे देखील पाहावं लागेल. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. विकेटचं पतन. ईश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय विठ्ठल तुमकर आहेत. हे देखील मावळचेच खेळाडू आहेत आणि या मैदानाचा पुरेपूर अंदाज देखील आहेत. आणि काय झेल इथे टिपला गेलाय. रबर बॉलवरती नियंत्रण मिळवणं अथवा तो पकडणं देखील फार अवघड काम आहे आणि त्या अवघड काम विठ्ठल यांनी अप्रतिमरित्या केलंय. कारण या चेंडूला उसळी जास्त असते. चेंडू हातातून लगेचच निसटतो आणि हा ओला चेंडू म्हटल्यानंतर हातातून निसटतो. कित्येक वेळेस आपण बघितलं देखील चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या हातातून चेंडू निसटलेला आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. बघा इजाज कुरेशी यांनी ज्यावेळेस संघाची बांधणी केली, ज्यावेळेस जे पॉइंट्स प्रत्येक संघाला देण्यात आले, त्या पॉइंट्स मध्ये उरलेले जे 5 खेळाडू आहेत ना, ते अनसोल्ड खेळाडूंमधलेच ते 5 खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेत. ही देखील एक जमेची बाजू आहे की मोजक्या 4-5 जणांवरती संपूर्ण टीमची बांधणी केली आहे की हे 5 प्लेयर तरी माझ्या संघामध्ये हवेत. मग त्यामध्ये 2 गोलंदाज, 3 फलंदाज अशा प्रकारची बांधणी केली. आणि या 14 जणांचा ज्यावेळेस स्क्वॉड पूर्ण करायचा आहे त्यावेळेस अनसोल्ड खेळाडूंमधलेच खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आले. संघाची बांधणी करत असतानाचा तो विचार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फार क्वचित आपण इजाज यांना गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये त्याच वेळेस आपला अनुभव आणि त्याच वेळेस आपली कला सादर करण्याचा प्रयत्न इथे इजाज कुरेशी करतायत. चांगली गोलंदाजी इथे साकारतायत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. सिद्धार्थ पाटोळे तिथे डाऊन दी बॉल प्रयत्न केलाय, परंतु त्यांच्या डोक्यावरून देखील बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांसाठी षटकार. सहा धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 60 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका इथे खेळण्यात येतोय. पुन्हा एकदा वेगात इथे बॅट फिरवली गेली, संपर्क मात्र होऊ शकला नाही. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. चला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाचे संघनायक शेरू लोहार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण लगेचच संपन्न करणार आहोत. सुरू असलेल्या लढतीतील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिल्या मॅच मधील म्हणजेच गणेश दादा प्रतीक दादा 11 शेरू लोहार यांना देखील विनंती की आपण लगेच यायचंय. या चालू लढतीतील विजेत्या संघाबरोबर आपल्या संघाचा इथे सामना खेळवला जाणार आहे. नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. 6 षटकांची ती मॅच असेल, त्यामुळे आपल्याला थोडंसं वेळेअभावी षटकं इथे कमी करावी लागतायत. आणि जर अधिक वेळ लागला तर सरते शेवटी आपल्याला अजून षटकं काहीशी कमी करावी लागतील. चला आसिफ, चला लवकरात लवकर. तुम्ही लवकर लवकर मॅच खेळत राहा ना. आता 1 ओव्हरमध्ये 30 रन्स पाहिजेत आणि त्याच्यासाठी मीटिंग घेताय. ती बॅटिंग टीमने खरी मीटिंग घ्यायला हवी होती. हे असं उलट काम करू नका. इजाज भाई जल्दी जल्दी खेळना है आपको. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. सहा चेंडू आणि 30 धावांची गरज.
चला थोडस स्पीडअप करा प्लीज, आपल्यालाही विनंती आहे, घाई करा. 6 चेंडू आणि 30 धावींची गरज. आसिफ तांबोळी गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल उजयष्टीच्या बाहेर. वाईट बॉलने इथे सुरुवात केली आहे. काल देखील आसिफ तांबोळी यांनी अप्रतिमरित्या फलंदाजी केली होती गोळीबार मैदान येथे. गोलंदाजीमध्ये थोडीशी निराशा केली, परंतु आज बॅटिंग तर झालेलीच आहे आणि बॉलिंग मध्ये देखील कामगिरी चांगली करतील, कारण खेळपट्टी बदलली आहे, मैदान बदललंय, दिवसही बदललाय, त्यामुळे यदा कदाचित नशीबही बदलेल. हा बॉल मात्र सरळ मिडविकेटच्या दिशेने गेलाय. सिंगल मिळतीये. एका चेंडूमध्ये तर 2 धावा आल्यात, परंतु येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये अजूनही 28 धावींची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती इथे षटकार खेळावा लागेल. चौकार मारूनही काही फायदा नाही, परंतु त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. विजेता संघ लगेचच पुढच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जातोय. सिंगल इथे मिळतेय. खराब चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता, म्हणावं तसं टायमिंग जुळून आलं नाही, परंतु 1 धाव तर नक्कीच मिळेल. 63 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडू आणि 27 धावींची गरज. शेरू लोहार. हा चेंडू देखील थोडेसे अधिक शफल झाले. इथे चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पंचांनी इथे तटस्थ भूमिका